नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला बाजरीच्या पिठापासून छानपैकी अशी धिरडी करून दाखवणार आहे. एकदम पौष्टिक अशी रेसिपी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलंय. हे आपण नेहमी जे भाकरीसाठी वापरतो ते पीठ आहे. बाजरी शक्यतो थंडीत खावी. ती बाजरी गरम असते, त्याच्यामुळे ती थंडीत खावी असं. इतर वेळी खात नाहीत असं नाही, पण आपल्या हवेला जसं झेपेल तसं खावं. त्याच्यात कोथिंबीर घातलीये, बारीक चिरून एक कांदा घातलाय, त्यानंतर लाल तिखट आपल्या आवडीनुसार, हिंग, नंतर हळद पाव चमचा आणि चवीप्रमाणे मीठ असं आपण घालून घेतलंय. आता आपण हे पीठ सारखं करून भिजवून घेणार आहोत. प्रथम असं मिक्स करून घेऊया आणि आता हे मी पाण्यानं, जसे आपण घावन घालतो नेहमी तसं भिजवून घ्यायचं. जसं आपल्याला जाड पातळ घावन हवे असतील त्याप्रमाणे आपण भिजवून घ्यायचं. पण हे हे धिरडं काय अगदी पातळ नाही चांगलं लागत, थोडं असं आंबोळी सारखंच हवं. त्या मानानं आपण आता पिठात पाणी घालून कालवून घेऊया. असं मी कालवून घेते. छानपैकी पीठ तयार झालं. आता आपण हे 5 मिनिटं असंच ठेवूया आणि त्यानंतर मी तुम्हाला धिरडं घालून दाखवते. सुंदर असं धिरडं होतं आणि हे पौष्टिक आहे. यामध्ये आपण जरी भाज्या घालायच्या म्हटल्या तरी सुद्धा चालतात आवडीच्या, किंवा मुलं जी खात नाहीत अशा भाज्या यामध्ये घालून मुलांना जरी दिला डोश्यासारखं घालून तरीही छान लागतं. चव चांगली येते आणि पौष्टिक असं हे आपलं धिरडं होतं. तर आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि मी आता तव्याला तेल लावून घेते. जरा पहिलं असेल तेव्हा जरा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. तव्याला जर काही चिकटलेलं असतं तरी काढून बिडून घ्यायचं आणि मग धिरडं घालायचं. तर मी धिरडं घालते. एकदम मोठं घालत नाहीये, बेताचंच घालते. छान जाळी पडते बघा, सुंदर. परत थोडं वरूनही तेल सोडते, पहिलंच धिरडं असल्यामुळे. पुढच्या धिरड्यांना मग कमी लागतं तेल, नाही पहिलं असेल तेव्हा जरा जास्त लागतं. आम्ही झाकण ठेवते 2 मिनिटं. आपलं धिरडं आपण उकटतंय का बघूया. हे बघा छान पैकी उकटतं. पहिल्या धिरड्याला थोडं तेल जास्त लावायचं. किती सुंदर जाळी पडली आहे बघा, एकदम मस्त. नाश्त्याला, मुलांना डब्यात द्यायला अतिशय चांगला प्रकार आहे आणि पौष्टिक आहे. मुलं नुसती बाजरीची भाकरी म्हटलं तर ती खायला बघणार नाहीत, पण हे असं काहीतरी दिलं की नक्की खातील. थालीपीठही चांगलं होतं, त्याच्यात भाज्या बिज्या घातलं की. आणि सुंदर असे प्रकार मुलांना करून द्यावेत. मुलांना नाश्त्यासाठी, डब्यासाठी पण छान. फक्त डब्याला देताना ते काढायचं, जाळीवर टाकायचं आणि चांगलं पूर्ण थंड झालं की मगच ते डब्यात भरायचं, नाहीतर ओलं होतं म्हणून. आपलं धिरडं दोन्ही बाजूनी छान पैकी झालेलं आहे. जाळी पडली आहे बघा, एकदम मस्त. आपलं हे धिरडं तयार आहे. असं आता आपण हे जाळीवर ठेवायचं. हे ओलं होत नाही, नाहीतर वाफ धरून ते ओलं होतं. आपण दुसरं घालूया. पुन्हा साईडने असं जरा तेल लावून ठेवायचं, अगदी थोडं. ते छान होतं. 2 मिनिटं झाकण ठेवूया. आपण दुसरं धिरडं आपलं बघूया. हे बघा किती छान.
किती सुंदर जाळी पडली आहे बघा त्याला. अजून जरा चुरचुरीत होऊन दे. छान अगदी हवे तसं चुरचुरीत होऊ शकतात ही धिरडी. जर कोणाला कुरकुरीत हवं असेल तसंही होऊ शकतं. असं आपलं हे धिरडं खाण्यासाठी तयार आहे. असं हे सुंदर पौष्टिक आणि जाळीदार मऊ असं धिरडं, बाजरीचं धिरडं खाण्यासाठी तयार आहे. एकदम पौष्टिक नाश्ता आहे. त्याच्याबरोबर दही चालेल, लोणी चालेल, बरोबर लसणे तिखट ठेवलंय, कैरीचं लोणचं, जे काय तुम्हाला आवडेल ते घ्या. पण असं धिरडं नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. यापूर्वीसुद्धा मी बऱ्याच प्रकारची धिरडी तुम्हाला दाखवली, वेगवेगळ्या प्रकारची. तेही माझे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर येणारं बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपी तुम्हाला मिळू शकतील, तुम्ही बघू शकाल. धन्यवाद.